अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत. जय जय स्वामी समर्थ. आज आपण त्या परमात्म्याच्या जन्माची कथा ऐकणार आहोत ज्यांनी या पृथ्वीवर येऊन अधर्माचा नाश केला, भक्तांना आनंद दिला. आपल्या लाडक्या कान्हाचा जन्म उत्सव कथा फक्त एक गोष्ट नाही तर श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा उत्सव आहे. शेवटपर्यंत राहा, कारण मी शेवटी सांगणार आहे श्रीकृष्णाच्या जन्मरात्री केलेली एक छोटीशी पण अद्भुत पूजा, जी तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणेल. कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व मित्रांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करू या कथेला. जय जय श्रीकृष्ण. मथुरा नगरीत उग्रसेन नावाचा धर्मनिष्ठ राजा राज्य करीत होता. परंतु त्याचा मुलगा कंस हा अत्याचारी, निर्दयी आणि अहंकारी होता. त्याने आपल्या वडिलांना कैदेत टाकून राज बळकावले. कंसांची बहीण देवकी हिचा विवाह वासुदेव यांच्याशी झाला. विवाहानंतर कंस स्वतः देवकीला घरी सोडण्यासाठी रथ चालवत होता. तेव्हा आकाशवाणी झाली, अरे कंसा, तुझा नाश तुझ्या बहिणीच्या 8व्या अपत्याने होईल. हे ऐकताच कंस घाबरला आणि संतापाने देवकीला मारण्याचा विचार करू लागला. वसुदेवाने त्याला शांत केले आणि वचन दिले, देवकीची प्रत्येक संतती तो स्वतः कंसापुढे सुपूर्द करेल. कंसाने त्यांना तुरुंगात टाकले. देवकीच्या 6 मुलांचा जन्म झाला, पण निर्दयी कंसाने एक एक करून सर्वांना ठार मारले. 7व्या वेळी योगमायेच्या कृपेने गर्भ वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणीच्या गर्भात गेला आणि त्यातून बलरामाचा जन्म झाला. कंसाचे पाप वाढत होते. पृथ्वीवरील अत्याचार पाहून देवता भगवान विष्णूंना विनंती करू लागले, प्रभू, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी आपण पृथ्वीवर अवतार घ्यावा. त्यावर भगवान विष्णूंनी आश्वासन दिले, मी वसुदेव देवकीच्या घरी कारागृहात जन्म घेईन. आषाढ शुद्ध अष्टमी रोहिणी नक्षत्र मध्यरात्र कारागृहात तेजस्वी प्रकाश पसरला. देवकीच्या गर्भातून 4 भुजाचा शंख, चक्र, गदा, पद्य धारण केलेला विष्णू रूप प्रकट झाला. त्यांनी वसुदेव देवकीला सांगितले, मी तुमचा मुलगा कृष्ण बनून पृथ्वीवर खेळ मांडेन. आता मला बालरूपात ठेवा आणि गोकुळात नंद यशोदेच्या घरी घेऊन जा. हाती घोडा पाल की, जय कन्हैया लाल की. त्यानंतर कृष्णाने बालरूप घेतले. तुरुंगातील सर्व दरवाजे आपोआप उघडले. पहारेकरी झोपी गेला. वसुदेवानी कृष्णाला टोपल्यात ठेवले आणि यमुना नदीकडे निघाले. मुसळधार पाऊस, प्रचंड प्रवाह, पण शेषनागाने फणा पसरवून बाळकृष्णाचे रक्षण केले. यमुना नदीचा प्रवाही कृष्णाच्या चरणांना स्पर्श करून शांत झाला. गोकुळात त्याच वेळी यशोदेच्या घरी कन्येचा जन्म झाला. वसुदेवानी बाळकृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवले आणि ती कन्या घेऊन परत तुरुंगात आले. कंसाने ती कन्या पाहताच तिला जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याच्या हातून सुटून आकाशात उभी राहिली. अरे मूर्खा कंसा, तुला मारणारा तुझा शत्रू आधीच जन्मला आहे आणि गोकुळात सुरक्षित आहे. गोकुळात नंदबाबा आणि यशोदेच्या घरी आनंदाचा महापूर आला. ढोल, ताशे, वाद्य, नृत्य, गाणी, सर्व गाव आनंदात बुडाले.
याच क्षणाला जन्माष्टमी म्हणून आजही आपण साजरा करतो. नंद भयो नंद की जय कन्हैया लाल की, हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. या कथेचा सांगण्याचा तात्पर्य इतकाच की श्रीकृष्णाचा जन्म हा फक्त कथा नाही, तर आपल्या जीवनातील अंधकारावर प्रकाशाचा विजय आहे. आपल्या आतल्या कंसाला म्हणजे राग, लोभ, अहंकार याचा नाश करून प्रेम, करुणा आणि धर्माचा स्वीकार करणे हाच या उत्सवाचा खरा अर्थ आहे. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता दिवा लावावा, घंटा वाजवावी आणि हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे हा जप करावा. बाळकृष्णाला दूध, लोणी, साखर याचा नैवेद्य दाखवावा आणि कुटुंबासोबत कृष्ण जन्म उत्सवाची कथा ऐकावी. मित्रांनो, ही कथा तुमच्या हृदयाला भावली असेल तर तिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. श्री स्वामी कृपा भक्ती मार्ग चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा नवीन आध्यात्मिक कथेसोबत. तोपर्यंत जय जय श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ.